हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 41. तरी अज्ञान स्वरूप कैसे, काय कार्यानुमेय असे, की प्रत्यक्षची दिसे धांडोळू आता. अर्थात या अज्ञानाचे स्वरूप कसे आहे, कार्यामुळे किंवा प्रत्यक्ष प्रचिती येऊन ते सिद्ध होते का, याचा आता शोध घेऊ. माऊलींच्या मताप्रमाणे जर अज्ञान असे काही असेल तर ते 2 प्रकारे सिद्ध होऊ शकते. 1. आत्मपरब्रह्मामुळे विश्वात उत्पत्ती स्थिती लय असे कार्य अव्याहत सुरूच असते. या त्याच्या कार्यामुळे आत्मपरब्रह्म सिद्ध होते. तसे अज्ञान त्याच्या कार्यामुळे सिद्ध होऊ शकते. 2. आपल्याला ध्यान समाधी योगे आत्मपरब्रह्माची प्रत्यक्ष प्रचिती येते, साक्षात्कार होतो. यामुळे आत्मपरब्रह्म सिद्ध होते. अशा प्रकारे प्रत्यक्ष प्रचिती येऊन अज्ञान सिद्ध होऊ शकते. माऊली म्हणतात की आपण या 2 शक्यता अज्ञानाचे बाबतीत सिद्ध होतात का ते शोधू. ओवी क्रमांक 42. अहो प्रत्यक्षादी प्रमाणी की जे जयाची घेणी, ते अज्ञानाची करणी अज्ञान नव्हे. अर्थात प्रत्यक्ष प्रमाणाने जे कार्य सिद्ध होते ते अज्ञानाने झाल्यासारखे वाटते, तथापि ते तसे नसते. एखादे कार्य, एखादी कृती, एखादी घटना प्रत्यक्ष घडल्यावर असे लक्षात येते की हे तर अज्ञानाने झाले आहे. हे घडण्यात ज्ञानाचा वाटा कोठेही दिसत नाही. एखादी गोष्ट बाह्य जड भौतिकामधूनच झाली असेच सकृतदर्शनी दिसते. त्यात त्या आत्मपरब्रह्माचा सहभाग कोठेही आढळून येत नाही. तथापि माऊली सांगतात की हे असे समजणे चूक आहे. हे सर्व आत्मपरब्रह्मामुळेच घडलेले असते. हे कसे ते पुढील ओवीत ते सांगत आहेत. ओवी क्रमांक 43. जैसी अंकुरेसी सरळ, वेळी दिसे वेल्हाळ, ते बीज नव्हे केवळ बीजकार्य होय. अर्थात बीजाला अंकुर फुटतो, अंकुरामधून वेल वाढत जाते. तथापि अंकुर किंवा वेल हे बीज नव्हे, तर ती बीजाची कार्य आहेत. माऊली सांगतात की अंकुर आणि त्याचा पुढे खोड, फांदी, पाने, फुले, फळे इत्यादी हा जो विस्तार आपल्याला प्रमाण म्हणून दिसतो, ते यामागील मूलभूत असे जे बीज त्याचे कार्य असते. बाह्यभागी दिसणाऱ्या जड गोष्टी मूलभूत नाहीत. तसे जाणणे हे अज्ञान आहे आणि ते त्या बीजाचे कार्य आहे असे जाणणे हे ज्ञान आहे. त्या बीजात आत्मपरब्रह्म असते. ती परमदिव्य ऊर्जा असते. ते परमचैतन्य असते. त्यामुळे पुढे त्या बीजाचे कार्य घडते. एरवी हे शक्य नाही. तथापि ते बीज, त्यामधील आत्मपरब्रह्म, परम ऊर्जा, परमचैतन्य दृश्य होत नाही. यामुळे ते सकृतदर्शनी ज्ञात होत नाही. हे अज्ञान असते. तथापि त्यामागील आत्मपरब्रह्म जाणणे हे ज्ञान आहे. ओवी क्रमांक 44. का शुभाशुभ रूपे स्वप्नदृष्टी आरोपे, ते नीद नव्हे जाऊपे निदेचे की. अर्थात चांगली किंवा वाईट स्वप्ने ही निद्रा नसून ते निद्रेचे मिथ्या कार्य आहे.
या ओवीत माऊली ज्ञान अज्ञान आणि त्यांचे कार्य समजण्यासाठी दुसरे उदाहरण देत आहेत. आपल्याला झोपेत स्वप्न पडते, तथापि ती झोप नसते, तर ते झोपेचे कार्य असते. अशा स्वप्नाला निद्रा समजणे हे अज्ञान आहे. अशी स्वप्ने जाग आल्यावर मिथ्या होती हे उमजते आणि त्यावेळी आपण छान झोपलो होतो हेही मिथ्या होते हे उमजते. हे उमजणे ज्ञान आहे. छान झोप लागली तर स्वप्ने पडत नाहीत. अर्धवट झोप लागते म्हणून स्वप्ने पडतात. कार्य घडते, तथापि त्यामागील मूलभूत कारण उमजणे हे ज्ञान आहे. जे जे दृश्य ते सत्य किंवा ज्ञान असे समजणे चूक असते. अशामागे सत्य अदृश्य असते. त्याचा शोध घेऊन ते जाणणे हेच ज्ञान आहे. ओवी क्रमांक 45. नाना चांदू एकू असे, तो व्योमी दुणावला दिसे. ते तिमिर कार्य जैसे, तिमिर नव्हे पै. अर्थात आकाशात चंद्र एकच आहे, तथापि दृष्टिदोषाने तेथे 2 चंद्र दिसतात. हे दृष्टिदोषाचे कार्य असते, तो दृष्टिदोष नसतो. या ओवीत माऊली ज्ञान अज्ञान आणि त्यांचे कार्य समजण्यासाठी तिसरे उदाहरण देत आहेत. आकाशात एकच चंद्र असतो, तथापि जर आपल्यात दृष्टिदोष निर्माण झाला तर तेथे अनेक चंद्र आहेत असे दिसू लागते. उदाहरणार्थ, जर आपण बोटाने डोळ्याचे बुब्बुळ किंचित एका बाजूला दाबले तर समोरील वस्तू 2 दिसू लागतात. तथापि येथे वास्तवात दृष्टिदोष नसून त्या दृष्टिदोषाचे कार्य असते. अशाच प्रकारे आपल्यात ज्ञानदोष निर्माण होतो आणि आपल्यात ज्ञानाऐवजी अज्ञान प्रविष्ट होते. आपल्याला असत्य धडधडीत सत्य भासू लागते. आपण आत्मभाव विसरतो आणि तेथे देहभाव घट्ट होतो. इतका की ज्ञानियांनी कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नाही, त्यावर विश्वास ठेवला जात नाही. हरिओम.